तुम्ही खासगी माणसाचे आहेत, जनतेचे आहेत, जनतेचे. मग लाज वाटत नाही तुम्हाला अशा गोष्टी करायला? त्याला हक्क मागायची गोष्टी करे. दादा इथून पुढचे जे आता एमएमजे सेटअप पातील जो आम्ही आता तुम्हाला सांगतो काय ते. आम्ही तुम्हाला माणुसकीची भाषा कळत नाही, तुम्हाला सांगतो काय असते भाषा ते आणि काय होतं ते मी दाखवतो. मंडळी, हा व्हिडिओ पाहिलात? उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर या व्हिडिओत चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत. अधिकाऱ्यांना फैलावर घेत आहेत. सध्या धाराशिवच्या या प्रकरणाची चांगली चर्चा होते, पण हे प्रकरण नेमकं काय आहे तेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. घडलं असं की धाराशिवमध्ये जिल्ह्याच्या दिशा समितीची बैठक होती. याच बैठकीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि अधिकारी उपस्थित होते. तक्ता क्रमांक 3 ची जिल्ह्यातली कामं ही खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना न विचारता शासनाकडे प्रस्तावित केल्यामुळं ओमराजेंचा चांगलाच पारा चढला आणि याच कारणामुळं ओमराजे निंबाळकर हे PMJSYच्या कार्यकारी अभियंत्यांवर चांगलेच भडकले. यावेळेला ओमराजे निंबाळकर नेमकं काय म्हणाले ते ऐका. संविधानाची पदापेक्षा मोठी झाली का तुम्ही? का विचारलं नाही की तिथला खासदार आहे का नाही? तर तुम्ही मालक आहो. नाही दादा. का विचारलं नाही? कुणाची नोकरी करायला लागलो? नाही, ज्यावेळी मी आलेलो त्यावेळी ही जी यादी होती ती ऑलरेडी तयार होती ना, त्यामुळं. अरे पण लाज वाटली का मला आणून दाखवायला? मला आणून दाखवायला लाज वाटली का? नाही. मग तुमच्या काय बापाचं राज्य आहे का? तुम्हाला वाटत तसं तुम्ही करणार? तुम्ही कोण आहेत? कुणाचे नोकर आहेत तुम्ही? तुम्ही खासगी माणसाचे आहेत, जनतेचे आहेत, जनतेचे. मग लाज वाटत नाही तुम्हाला अशा गोष्टी करायला? त्याला हक्क मागायची नोटीस दे. दादा इथून पुढचे जे आता एमएमजे सेटअप पातील जो आम्ही आता तुम्हाला सांगतो काय ते. आम्ही तुम्हाला माणुसकीची भाषा कळत नाही, तुम्हाला सांगतो काय असते भाषा ते आणि काय होतं ते मी दाखवतो. माझ्याकडे एक नाही, अजिबात एक नाही तोड दाखवायला. काळ ह्याचा माज आलाय. तुम्हाला कोणी सांगितली पार्टी भाजी करायला? तुला लय राजकारण करायचंय का? नाही दादा. तू नोकरीचा राजीनामा देऊन चल उभा टाक कुठं तरी. तुला काय संबंध आहे? का दाखवलं नाही? तुम्ही कोण घेणार निर्णय सांगा तरी मला. तुमच्या कोणाच्या मेहरबानीमुळे आहे का मी इथं? नाही. मग नोटीस दिली मला. आता एक दिलेला गाठ घेऊ. तुमच्या मनात आहे का? पैसा शासनाचा वापरायला कुणाचा वापरायला लागला? हो, शासनाचा. मग तर तुम्ही ठरवलंय सत्ताधारी लोकप्रतिनिधी कुठले, विरोधातले कुठले, विरोधातले लोकप्रतिनिधीला विचारायचं नाही, सत्ताधारीला विचारायचं, हे चालू केलंय का? चाल. नाही दादा, नाही केली. मग माझा मतदारसंघ येते का नाही ते? हो, येतो. मग का दाखवलं नाही? दादा ते आता एमएमजे जो टप्पा 3 आहे. अरे काही असेल नाही, तो आता काय दाखवलं का नाही सांगा मला. उत्तर तर द्या ना. मी त्या भागाचा खासदार नाही का? मी त्यावेळेला काळापुरता 4 कुणाला दुसऱ्या दिलता? नाही दादा. मग का दाखवलं नाही? ठीक आहे, तुम्ही त्यांनी काय वागायचं ते वागू दे, पण तुम्ही अधिकारी आहेत, तुम्ही तुमच्या ह्यानं वागा ना. तुम्हाला कोणी अधिकार दिला? होत. आणि तुमच्या सगळ्याची गरज कशाची आहे ते आम्हाला माहिती आहे. तुम्ही आमच्या बरोबर नाटक करू नका. मी 2009 ला आमदार जातो, त्यावेळेस पहिल्यांदा झालो होतो. त्यावेळेच्या अधिकाऱ्याला विचारा काय काय होते ते.
ती चालणार नाही सांगतो. ही जी पद्धत आहे ना असली अजिबात चालणार नाही. आम्ही लोकप्रतिनिधी आहेत, आम्ही लोकांचीच कामं तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही लोकांसाठी विकासाच्या कुठल्याही योजना राबवत असताना किमान एक कटरसीस दाखवणं तरी गरजेचं ना. अमुक योजना याच्यात आम्ही हे करायला होतो. मी आज एसएसचा अध्यक्ष होतो. ही सगळ्या आमदारांना इन्व्हाइट करून बैठका घेतलेल्या आहेत ना. ज्याला यायचं नाही ते नाही आले, त्याला मी काय करू. आता आज माझी दिशा आहे, मी आज सगळ्या आमदारांना निमंत्रण आहे ना, आहे का नाही निमंत्रण आहे. ज्याला गरज होती ते आले, ज्याला नाही आले ते नाही आले. निमंत्रण द्यायला आपण निवडून देत आहोत. दिशाला मी समजा मी खासदार आहे म्हणून काय निवडून द्या म्हणून सांगतो का. मग अधिकारी म्हणून तुम्ही तसं करीत जावा. समजा का तसं केलं तर ही पद्धत चालणार नाही. मला सांगतो हे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर PMJSY अजिबात चालणार नाही. आणि बाकीचं कोणी हिंमत तरी करून बघा मग सांगतो. तुम्ही अधिकारी आहे, तुम्हाला अधिकाऱ्यांना जी प्रोटोकॉल दिला त्या प्रोटोकॉल प्रमाणे तुम्ही वागा आणि आमच्यावर मेहरबानी करू नका. आम्ही 22-23 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतोय. तुम्ही किमान आम्हाला सांगणं तर गरजेचं आहे. अमुक योजना ह्या योजनेत आम्ही हे करायला लागलोय. आम्ही काय करू नका म्हटलं असतं का. आम्ही तुम्हाला सूचना 2 चांगल्या दिल्या असत्या. पण आम्ही लोकांत राहणारे लोकप्रतिनिधी आहेत, फेसबुकवरचे नाहीत किंवा मुंबईला जाऊन काम करणारे नाहीत. रोज लोकांत मरतो आम्ही. आम्हाला लोक अडचणी सांगतात. आम्ही जास्त सांगितलं असतं ना तुम्हाला, ते झालं असतं ना. काय चुकी झालं असतं का. काय अडचण होती. ही पहिली शेवटची चूक बरं का सांगतो तुम्हाला. ओमराजेंनी यावेळी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. मी संविधानिक पदावर आहे, मला न विचारता कामं प्रस्तावित का केली. आम्ही जनतेचे लोकप्रतिनिधी असून जनतेचीच कामं तुम्हाला सांगतो, पण तुम्ही मात्र हा पैसा तुमच्या बापजाद्यांचा असल्यासारखा वापरू नका आणि तसं वागू नका, अशा कडक शब्दात ओमराजेंनी तंबी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुमच्या प्रतिक्रिया नेमक्या काय त्या कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका. रामेश्वर शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.